आपल्याला लक्षात डॉक्टर तुम्ही डॉक्टर जो होता का तुमचा लक्षात डॉक्टर व्यवस्थित नाही तुमचं तिथं माणसं मारायला डॉक्टर एक लक्षात घे की हे आज जर तसं असतं तर आज ते 5 ते 10 हजार आपण सर्जरी करू शकलो असतो का? लक्षात घ्या की आज प्रत्येक डॉक्टरला दोष देत नाव फक्त त्या डॉक्टरला साखरे प्रत्येक डॉक्टरला माझं मी आणला पेशंट काय करायचं कर ही भाषा आहे त्याची बोलायची त्याची माय वारली असते तर सोडली असते. आमचं फक्त एकच आहे आमचं बाकी नाही. आम्हाला फक्त न्याय द्या आमचं काही नाही त्याच्यावर ऍक्शन घ्या बस ऍक्शन घ्या एक मिनिट दोन मिनिट जगदाळेमामा हॉस्पिटलने आतापर्यंत लाखो लोकांचे प्राण वाचवले आहेत आणि रुग्णांची जीवनदायिनी म्हणून पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये डॉक्टर जगदाळेमामा हॉस्पिटलचं नाव आहे. अतिशय मोठे मोठे तज्ज्ञ या हॉस्पिटलमध्ये आहेत आणि ट्रॉमा युनिटच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये एक बोटावर मोजणे इतकेच ट्रॉमा युनिट आहेत आणि त्यामध्ये बार्शीलाही ट्रॉमा युनिट आहे. अनेक मोठे तज्ज्ञ आहेत, अनेकांचे उपचार या ठिकाणी होतात. परंतु आता जो प्रकार घडला त्यांचे जे आरोप आहेत तर त्यामध्ये नेमकं किती टक्के आहेत काय सांगा? 100% सांगतो की याच्यामध्ये आपलं पेशंटच्या दृष्टिकोनातून हलगर्जीपणा हा कुठल्याही प्रकारे नाही. ज्यावेळेस टोडिको आणि स्कॅन केला गेला त्याच्यामध्ये एका रक्तवाहिनीला प्रॉब्लेम आहे असं झालं. त्याच्यावर आपण ऑपरेशन करू शकतो अशा या प्रकारे होतं. परंतु बॅड लक असं नशीब आपल्या ह्याच्यामध्ये की त्या ह्याच्यामध्ये ते रप्चर झालं. अशा या कंडिशनमध्ये तो पेशंट कुठं जरी असता, इव्हन अमेरिकेत जरी असता तरी त्याच्यावरती त्यावेळेस काही करता आलं नसतं. त्यामुळं डायरेक्टली लगेच पेशंट हा सकमतो. ही स्थिती आहे. त्यासाठी आपण जे काय आहे ते पोस्टमॉर्टमसाठी आपण बॉडी पाठवून त्याच्यावरती सगळं क्लिअर होतं. ते कुठलाही प्रश्न किंवा झाकणे किंवा काही असा प्रश्न नाही आहे. एवढंच आहे की बॅड लक ते याच्यामध्ये की ते लवकर ते पटलं. अँजिओग्राफी नॉर्मल आलेली आहे. बाकीचं आणखी का दुखत आहे म्हणून ते आणखी CT स्कॅन केलं त्यांनी टोडिको केलं. त्यावेळेस दिसलं की अरे हा प्रॉब्लेम इथं आहे पाठीमध्ये. एकाच वेळेस सगळे इन्व्हेस्टिगेशन करू शकणार आहेत का? अननेसेसरी करू शकणार आहेत का? नाही. म्हणजे एखाद्याचं डोकं दुखतं म्हणल्यानंतर त्याचे 1000 कारणं आहे. पण एखाद्याचं असू शकतं की जास्त डोकं दुखायला लागलं तर रक्तवाहिनी फुटायला लागलेली असेल असंही असू शकतं. म्हणून काय सगळ्यांचंच MRI CT स्कॅन सगळे ब्लड रिपोर्ट आपण करतो का? नाहीत करत. ज्या कंडिशन जे सिम्पटम असतात त्याप्रमाणे ते इन्व्हेस्टिगेशन केलं जातं. त्यांचा त्यामध्ये आरोप असा आहे की पेशंट डेथ झाल्यानंतर पण आम्हाला सांगितलं नाही किंवा आम्ही 2 तास तिथं वेट करतो आत पण सोडलं नाही आणि परत मेडिसिन आणायला लावली. स्टाफ कुठं गेम खेळत असतात त्या बाबतीत काही कारवाईबद्दल बऱ्याच वेळेस कसं असं सांगतो की काही पेशंटकडून इंजेक्शन्स किंवा काय असं घेतलं तर तिथल्या ज्या काही इमर्जन्सी ड्रग आपण म्हणतो इमर्जन्सी ड्रग तिथले वापरलेले असतात. ते कुठल्या गोळ्या किंवा काय जे म्हणतात ते जे सांगितलं असेल ते बघतो मी काय असेल त्या स्टाफचा जे जे त्यांचं म्हणणं आहे त्याप्रमाणे बस सर्च करा. एक लक्षात घे धाराशिव कुठं आहे? धाराशिव कळंब तालुक्यात. लक्षात घे मला माहिती आहे धाराशिवच नाही इथून जामखेड नगरपासून तिचे पेशंट्स इथं आहे का उगाच का विश्वास जतन करण्यासाठी जो प्रयत्न आहे एका दिवसात विश्वास असं मिळवता येऊ शकत नाही. हे लक्षात घ्या. साखरे डॉक्टर कुठं होता? साखरे डॉक्टर कुठं होता? सिरियस पेशंट असताना व्यवस्थित आपण डॉक्टरांशी ही व्यवस्थित ती म्हणतोय मारला पेशंट त्याची भाषा तशी अशा प्रकारे बोलणं योग्य नसतं. बोलणं नाही त्याला 2 मारायला पाहिजे होते. बोलण्याची भावना तर बघा माणूस वारलं काय लक्षात घ्या. भावना समजू शकतो परंतु बोलताना व्यवस्थित आपण त्यांच्याशी बोलणं गरजेचं असतं. बोलताना म्हणजे मारला पेशंट म्हणतो काय करायचं ते कर म्हणजे तुमच्या ज्यांना काय होत नाही त्याला काय बोलला तुमच्या ज्यांना माझं काहीच होत नाही म्हणजे हे काय मालक झाला त्या ठिकाणी त्याची आई असते साखरेची आई असते त्या ठिकाणी तर तुमचंच नाही आज जर काय जर बघितलं तर वेगळी सोयी अशा नसतात. मला माहीत असेल 1 ऑक्टोबर 2022